मी सौ ज्योती प्रकाश जावळे, इयत्ता 10वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 1, प्रकरण नंबर 3, रासायनिक अभिक्रिया व समीकरण. या पाठामध्ये आजच्या भागामध्ये आपण रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. पहिला प्रकार संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिएक्शन. दुसरा प्रकार अपघटन अभिक्रिया, डिकॉम्पोजिशन रिएक्शन. तिसरा प्रकार आहे विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. चौथा प्रकार आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. हे रासायनिक अभिक्रियांचे 4 प्रकार. पुढचा मुद्दा आजच्या भागात घेणार आहोत, उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया आणि त्यांच्या होणाऱ्या ज्या आहेत त्या अभिक्रिया, म्हणजे एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिएक्शन्स. आणि पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर, रेट ऑफ केमिकल रिएक्शन. आजच्या या पाठामध्ये आपण या सर्व मुद्द्यांविषयीची अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग पहिला मुद्दा घेऊया, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. आता रासायनिक अभिक्रियांचे प्रकार हे कशावरनं पडलेले आहेत? रासायनिक अभिक्रिया ही कोणाकोणामध्ये होते? अर्थात रासायनिक अभिक्रिया ही 2 किंवा अधिक मूलद्रव्यांमध्ये कधी कधी होते, तर कधी कधी एकाच मूलद्रव्यामध्ये, एकाच संयुगामध्ये अभिक्रिया होते. तर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते ह्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया जी घडत असते त्यावरनं अभिक्रियेचे प्रकार पडलेले आहेत. कसे ते आपण आता ह्या मुद्द्यामध्ये बघूया. तर अभिक्रियेतील अभिकारके आणि उत्पादिते यांचे स्वरूप, यामध्ये असलेल्या ज्या संख्या, यानुसार अभिक्रियाचे पुढील 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिएक्शन. ह्यामध्ये ए अधिक बी बाण ए बी, ए आणि बी हे कोणतेही 2 अभिक्रियाकारके आहेत, त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यातूनच आपल्याला ए बी दोघांच्या संयोग झालेला आहे आणि दोघांच्या संयोगातनं ए बी हे एकच उत्पादित आपल्याला मिळालेलं आहे. यावरनं आपल्याला व्याख्या करता येते. हे जे सूत्र आहे या सूत्राला जनरल सामान्य सूत्र असं म्हणतात, संयोग अभिक्रियेचं सामान्य सूत्र. यावरून व्याख्या, तर जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एक आणि एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात. यावर उदाहरण बघूया आपण. अमोनिया वायू, अमोनिया वायूचं रेणुसूत्र काय आहे? NH3. आणि हायड्रोजन क्लोराईड याचं रेणुसूत्र काय आहे? HCl. ह्यांच्यातील अभिक्रियेने अमोनियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड हा क्षार आहे, त्याचं रेणुसूत्र आहे NH4Cl. हा वायू रूपामध्ये तयार होतो, पण लगेचच त्या वायूचे संगणन होते आणि त्याचे रूपांतर हे पांढऱ्या रंगाचा धूर ज्या वेळेस निर्माण होतो तो आपल्याला दिसतो. यावर अभिक्रियेचं सूत्र कशा प्रकारचं होतं? तर बघा, रेणुसूत्रांचा उपयोग करायचा. NH3 हा वायू रूपामध्ये असतो, HCl हा सुद्धा वायू रूपामध्ये आहे आणि या दोघांचा संयोग होऊन आपल्याला एक उत्पादित मिळालेला आहे NH4Cl.
एस लिहिलेला आहे कंसामध्ये, म्हणजेच सॉलिड स्टेटमध्ये स्थायू रूपामध्ये आपल्याला ते भेटलेलं आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर मॅग्नेशियम धातूची फीत, म्हणजे रिबन सारखी अशी फीत असते. मॅग्नेशियम धातूची संज्ञा आहे Mg, आणि ही फीत आपण जेव्हा प्रज्वलित केली किंवा हवेमध्ये जाळली तर हवेतील ऑक्सिजन बरोबर त्याचा संयोग होतो. ऑक्सिजनचं रेणुसूत्र काय आहे? O2, आणि याच्याबरोबर संयोग होऊन आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढऱ्या रंगाची भुकटी मिळते. मॅग्नेशियम ऑक्साईडचं रेणुसूत्र काय मिळालं मग? MgO. तर अशा प्रकारे हे अभिक्रिया होते. आता ह्याची रासायनिक समीकरण कसं तयार होतं ते बघूया आपण. 2Mg अधिक O2 बाण 2MgO, अशा प्रकारे हे रासायनिक सूत्र आपल्याला समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. तिसरं उदाहरण आपल्याला देता येईल ते म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, रेणुसूत्र आहे CaO, कॅल्शियम ऑक्साईड, आणि पाण्याचं रेणुसूत्र H2O. ह्यांच्या संयोगाने आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं रेणुसूत्र काय दिलं? Ca कंसामध्ये OH कंसाच्या बाहेर 2 हे तयार होतं. आणि ह्या अभिक्रियेमध्ये भरपूर उष्णता ही तयार होते. उष्णता आपल्याला मिळते आणि ती उष्णता बाहेर पडताना दिसते. कारण जर आपण बीकरला हात लावला तर तो बीकर आपल्याला बाहेरून गरम लागतो. यावरून लक्षात येतं की उष्णता ही बाहेर पडते. याचं रासायनिक समीकरण म्हणजे CaO, म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड अधिक H2O पाणी बाण Ca कंसामध्ये OH कंसाच्या बाहेर 2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि उष्णता, अशा प्रकारे हे रासायनिक समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. तर ह्या तीनही अभिक्रिया कशा रीतीनं होतात ते आता आपण बघूया. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं असेल, या ठिकाणी परीक्षा नळी दिलेले एक परीक्षा नळीचं स्टँड आहे. ह्या परीक्षा नळीच्या स्टँड मध्ये परीक्षा नळ्या ह्या ठेवलेल्या आहे. आता बघा, ही आलेली काचकांडी, त्यानंतर बीकर, हे आहेत हायड्रोक्लोरिक आम्ल, अमोनिया द्रावण, चुनखडी. नंतर एक परीक्षा नळी घ्यायचं, त्यामध्ये थोडं हायड्रोजन क्लोराईड टाकायचं, परीक्षा नळीला उष्णता द्यायची आणि एक काचकांडी अमोनियाच्या द्रावणामध्ये बुडवून परीक्षा नळीच्या तोंडावर धरली आणि निरीक्षण केलं तर काचकंडीच्या टोकावरून जशी उदबत्ती पेटल्यानंतर पांढऱ्या रंगाचा धूर निघताना दिसतो, त्या प्रकारे पांढऱ्या रंगाच्या दाट वाफा येताना आपल्याला दिसतात. परीक्षा नळी तापवल्याने हायड्रोजन क्लोराईडच्या वाफा ह्या बाहेर येऊ लागतात आणि काचकांडीवरील द्रावणातून अमोनिया वायू बाहेर पडला आणि अमोनिया क्लोराईडचे क्षार हे वायू रूपामध्ये तयार झाले. लगेच संगणन क्रिया होऊन स्थायू रूपात रूपांतर झाल्याने पांढऱ्या रंगाचा धूर निर्माण होताना आपल्याला दिसतोय. तर अभिक्रिया बघा, अमोनिया अधिक हायड्रोजन क्लोराईड, अमोनियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईडची फीत घेऊन तिचे एक टोक चिमट्यात पकडायचे आणि तिला प्रज्वलित करायचं. मॅग्नेशियम ऑक्साईडची आपल्याला भुकटी मिळते. 2Mg अधिक O2 बरोबर 2MgO. अशा प्रकारे मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकच उत्पादित आपल्याला मिळालेलं आहे. आता तिसरी अभिक्रिया, चंचुपात्र भरेल एवढं पाणी घ्यायचं, त्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे चुनखडीचे काही खडे टाकायचे. कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यातून कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि भरपूर प्रमाणात उष्णता बाहेर पडते. कॅल्शियम ऑक्साईड अधिक H2O, Ca कंसाच्या बाहेर OH2 आणि उष्णता, अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे. ह्या अभिक्रियेत अभिकारकांचे 2 रेणू आहेत. कृती 2 मध्ये 3 रेणू तयार होतात. अभिक्रियाकारकांमध्ये एकमेव म्हणजे एक आणि एकच उत्पादित तयार होत
आहे. दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते आणि तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असं म्हणतात. या सर्व ज्या अभिक्रिया तुम्ही पाहिल्या या सर्व अभिक्रियाकारकांमध्ये अभिक्रियाकारके हे दोन आहेत, मात्र उत्पादिते मात्र एक आणि एकच आहे. आता पुढचा प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे अपघटन अभिक्रिया, डिकॉम्पोजिशन रिएक्शन. डिकॉम्पोजिशन रिएक्शन मध्ये AB बाण A अधिक B म्हणजे एकाच अभिक्रियाकारकांपासून एक किंवा अनेक आपल्याला उत्पादिते मिळतात. त्यालाच अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. आता व्याख्या शब्दरूपामध्ये, ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो आणि त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. आता उदाहरण आपण बघूया, चित्ररूपात उदाहरण आपण बघूया कशा रीतीने होतात ते. इथे सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, एकच अभिक्रियाकारके असतात. तर ती कशी होते ती आता आपण बघूया. बघा, एकापासून 3 मध्ये रूपांतर झालेले आहे, तुकडे झालेले, आणि जेव्हा अशा प्रकारची अभिक्रिया होते तेव्हा अपघटन अभिक्रिया होते. आता उदाहरण बघूया. साहित्य, बाष्पन पात्र, बर्नर. रासायनिक पदार्थ कोणते, साखर, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. बघूया आता काय काय करायचं. आता बघा, एका बाष्पन पात्रामध्ये थोडीशी साखर घ्यायची आहे, त्याला उष्णता द्यायची आहे. उष्णता दिल्यानं हा प्रयोग घरी सुद्धा करू शकतो आपण. काय होतं, करपलेला काळा पदार्थ तयार होतो. म्हणजे काय झालं, कार्बन शिल्लक राहिलेलं आहे. आणि यावरून आपल्या असं लक्षात आलं की साखरेला उष्णता दिली तर त्याचे विभाजन झाले आहेत कार्बन आणि पाण्यामध्ये. पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होऊन जातं. अभिक्रिया बघा, ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो आणि त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. तर दुसरं उदाहरण बघूया. 2 परिशा, नळा, वक्र नळी, रबरी बुश, बर्नर इत्यादी. रासायनिक पदार्थ कोणकोणते लागतात त्याला, कॅल्शियम कार्बोनेट, ताजी चुन्याची निवडी. परिशा नळीत थोडे कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचंय आणि त्याला बुसाने पॅक करायचं आहे. त्याच्यामध्ये वाकडी काचनळी बसवायची आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या परिशा नळी घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवडीत बुडवायची आहे आणि कॅल्शियम कार्बोनेटला म्हणजे CaCO3 ला उष्णता द्यायची. उष्णता दिल्यावर काय होईल, कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो आणि तो या वक्र काचनलिकेतून तो जातो आणि काय होतं, चुन्याची निवडी जी आहे ती चुन्याची निवडी दुध्या रंगाची होते. म्हणजे त्यामध्ये कॅल्शियम कार्बन डायऑक्साईड मिळालेलं आहे. रेणुसूत्र बघा, CaCO3 CaO अधिक CO2 हे आपल्याला रासायनिक समीकरण मिळालेलं आहे. तसंच हायड्रोजन पेरॉक्साईडचे मंद गतीने जर अपघटन केले तर त्यापासून पाणी आणि ऑक्सिजन मिळतं. आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जर जाऊ दिला तर पाण्याचे अपघटन होते आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू तयार होतात. बघा, हे तयार होत असताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे याला बॅटरी लागते म्हणून याला विद्युत अपघटन असं म्हणतात. या अभिक्रियांमध्ये बघा, पहिली अभिक्रिया होती C12H22O11 आणि उष्णता दिली. त्यानंतर आपल्याला काय मिळालं, 12 कार्बन आणि 11 H2O पाण्याचे रेणू मिळाले आणि कार्बन शिल्लक होता. त्याचप्रमाणे दुसरी अभिक्रिया पाहिली आपण, ती पाहिली कॅल्शियम कार्बोनेट. त्याला उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर त्यापासून काय मिळालं, कॅल्शियम ऑक्साईड मिळालं आणि कार्बन डायऑक्साईड वायू मिळाला. तिसरी अभिक्रिया जी होती ती तिसरी अभिक्रिया होती हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 आणि ह्याला सुद्धा उष्णता दिल्यानंतर आपल्याला पाणी आणि ऑक्सिजन मिळतं. आणि पुढचं जे आहे ते म्हणजे आम्लयुक्त पाणी जे आहे, या आम्लयुक्त पाण्यातून जर आपण विद्युत ऊर्जा जाऊ दिली तर त्यापासून काय होतं, तर हायड्रोजन वायू
आणि ऑक्सिजन वायू हे आपल्याला मुक्त होत असताना दिसतात. तर ह्या अभिक्रियेला आपण विद्युत ऊर्जा वापरलेली आहे, म्हणून ही जी अभिक्रिया होते त्याला विद्युत अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. पुढचा जो प्रकार आहे तो पुढचा प्रकार आपण बघूया, तो म्हणजे विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ह्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये कशा प्रकारे अभिक्रिया होते ते आपण बघूया. बघा, AB हे एक अभिक्रियाकारक आहे, त्यामध्ये अधिक दुसरं जे आहे अभिक्रियाकारक ते C आहे. ह्या दोघांमध्ये म्हणजे AB अधिक C ह्या दोघांमध्येही अभिक्रिया होते आहे. आणि ही अभिक्रिया झाल्यानंतर यापासून आपल्याला काय मिळतं ते आपण बघूया. बाण, तर ह्या A आणि C ह्या दोन्ही मूलद्रव्यांमध्ये C हा जास्त अभिक्रियाकारक आहे आणि म्हणून तो काय करतो, ह्या AB मधल्या ह्या B ला घेतो आणि A ला बाजूला ढकलतो. तर ती कशी रीत्या होते अभिक्रिया ते बघा. C ने B ला घेतलेला आहे आणि A हा मग बाजूला त्याला ढकलून दिलं, म्हणजे अशा प्रकारे हा वेगळा झाला. AB मधनं B हा C ला जाऊन मिळाला आणि A मात्र हा एकटा राहिला. अशा प्रकारे हे अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया घडून येते. आता याचं व्याख्या बघूया. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते, त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. आता उदाहरण बघूया, आपण चित्ररूपात उदाहरण बघूया. प्रयोग कशा रीतीने केला जातो ते बघूया. या ठिकाणी कोनिकल फ्लास्क दाखवलेला आहे, त्रिकोणी चंबू दाखवलेला आहे आणि ही जी आहे ही पूड आहे, झिंकची पूड आहे. तर ती कशा रीतीने प्रयोग घेणार आहोत ते आपण बघूया. कॉपर सल्फेटचं द्रावण टाकलेलं आहे, जस्त पूड, झिंक पूड टाकलेली आहे. झिंक सल्फेटचं रंगहीन द्रावण आहे. या अभिक्रियेत उष्णता बाहेर पडताना दिसते आहे. रासायनिक अभिक्रिया Zn अधिक CuSO4, ZnSO4 ॲक्वाइज जलीय द्रावण तयार झाले आणि Cu चे 2 रेणू अणूंपासून तयार झालेले, झिंक 2 कॉपरचे 2 आयनांपासून तयार झालेले आहेत, म्हणून कॉपरचा 1 इकडे विस्थापित झालेला आहे आणि ZnSO4 हे अशा रीतीने तयार झाले आहे. हे बघा गोलामध्ये कसं दाखवलेलं आहे बघा. A आला, त्याने त्याला ढकललं, जास्त क्रियाशील असल्यामुळे X ला इकडे घेऊन गेला आणि B हा एकटा पडला आणि ह्यालाच विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. जस्ताप्रमाणे लोह आणि शिसे ही सुद्धा तांब्याला त्याच्या संयुगातून विस्थापित करतात. कसे करतात बघा. CuSO4 अधिक Fe मान Fe आणि CuSO4 कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकले असता कॉपर पेक्षा आयन हे जास्त क्रियाशील असते. कॉपर सल्फेटचे कॉपर काढून टाकते आणि रंगहीन फेरस सल्फेटचे द्रावण तयार होते आणि उष्णता, प्रचंड प्रमाणात उष्णता ही बाहेर पडली जाते. CuSO4 PbSO4 आणि C उष्णता, अशा प्रकारे ही रासायनिक अभिक्रिया होते. कशा प्रकारे या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो आणि अशा अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. आता उदाहरण बघूया दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे. सोडियम क्लोराईडच्या द्रावणात सिल्वर नायट्रेटचे थेंब टाकले, सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार झाला व सोडियम नायट्रेटचे द्रावण तयार होते. AgNO3 आणि NaCl यामध्ये Na इकडे जातो आणि Ag तिकडे जातो, म्हणजे AgCl तयार होतं आणि NaNO3 तयार होतं. तसेच बेरियम सल्फेटच्या द्रावणामध्ये BaSO4 तर पिवळ्या रंगाचा बेरियम क्रोमेटचा अवक्षेप तयार होतो. तर ही BaSO4 अधिक K2Cr2O4 BaCrO4 अधिक K2SO4 या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात, कारण या अभिक्रियेत
अभिक्रियाकारकांमधून आयनांची अदलाबदल होऊन नवीन अवक्षेप तयार होतो. बेरियम सल्फेटचे द्रावण BaSO4 आणि पोटॅशियम क्रोमेट K2Cr2O4 आणि मिळून आपल्याला काय मिळालेलं आहे, BaCr2O4 बेरियम क्रोमेट आणि K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट हे मिळालेलं आहे. तर हे दुहेरी विस्थापन अभिक्रिया का म्हणतात त्याला, तर बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल BaSO4 आहे इथे. हा SO4 चा काय झालेला आहे, या ठिकाणी Ba आणि K2 यांची जागा बदललेली आहे. पोटॅशियम क्रोमेट आहे ना CrO4, तर बेरियम क्रोमेट झालंय म्हणजे Ba. हे K2 जे आहे हे K2 ची जागा बदलून तिथे Ba ने घेतली आहे आणि Ba ची जागा बदलून K2 ने घेतलेली आहे म्हणजे K2SO4 झालेला आणि म्हणून ह्या अभिक्रियेत दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. आयनांची अदलाबदल होते. आता पुढचा मुद्दा आपण बघूया, तो म्हणजे उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया आणि अभिक्रिया, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिएक्शन. ह्यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की आता पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये आपण जर कपडे वाळत टाकले तर ते वाळत नाहीत. मात्र तेच कपडे जर आपण उन्हाळ्यामध्ये बाहेर टाकले तर काही अवधीतच थोड्या वेळाने 5-6 तासांनी जर पाहिलं तर कपडे आपल्याला वाळलेले दिसतात, सुकलेले दिसतात. मग असं का होतं, उन्हामध्ये जेव्हा ऊन असतं तेव्हा उष्णता असते त्यामध्ये आणि ती उष्णता हे ओले कपडे जे असतात ते ओले कपडे शोषून घेते. म्हणजे ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता ही शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हटलं जातं. तर याचे अजूनही आपण उदाहरणं बघू शकतो. तर बघूया आपण ह्यामध्ये काय काय आपल्याला सांगता येतील ते आता चित्राद्वारे बघा. तर ही अभिक्रिया उष्माग्राही अभिक्रिया आहे कारण याच्यामध्ये उष्णता शोषली जाते. बर्फ वितळणे, नंतर पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे, हे भौतिक बदल येताना बाहेरील उष्णता ही वापरली जाते त्यामुळे ते उष्माग्राही आहे. पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे, रासायनिक अभिक्रिया घडून येताना उष्णता शोषली जाते त्याप्रमाणे द्रावणाचे तापमान हे घटत असते. ज्या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असं म्हटलं जातं. पाण्यापासून बर्फ तयार होणे, सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे, हे बदल घडून येताना उष्णता ही बाहेर फेकली जाते त्यामुळे ह्या उष्मादायी अभिक्रिया आहेत. सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळले असता रासायनिक अभिक्रिया घडून येताना उष्णता ही बाहेर टाकली जाते त्यामुळे तापमानामध्ये वाढ होते. बघा NaOH अधिक H2O बाण NaOH आणि उष्णता. सल्फ्युरिक आम्लात पाणी ओतले तर पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो आणि हे टाळण्यासाठी आवश्यक तितके पाणी काचपात्रात घेऊन त्यात थोडे थोडे सल्फ्युरिक ऍसिड टाकून ते ढवळणे आवश्यक आहे कारण ढवळताना उष्णता ही बाहेर फेकली जाते. उदाहरण बघूया. प्लास्टिकच्या 2 बाटल्या घेतल्या, मोजपात्र आणि तापमापी आणि ह्यावर आपण एक प्रयोग करूया. पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड आणि पाणी हे रासायनिक घेतले. प्रथम प्लास्टिकच्या 2 बाटल्यांमध्ये पाणी घ्यायचं 100 ml आणि हे प्लास्टिकच्या बाटल्या अशासाठी घेतल्या की ते उष्णता रोधक आहे. दोन्ही बाटल्यांमध्ये पाण्याची जे आहे त्याची नोंद घ्यायची आहे तापमानाची. त्यामुळे 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट टाकायचं आहे, नवीन पदार्थ तयार होतो. नंतर दुसऱ्या बाटलीमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड टाकायचं आहे आणि ते मिश्रण एकत्र करायचं. दोन्ही मिश्रण टाकून दोन्ही बाटल्यांना चांगलं ढवळायचं. ढवळल्यानंतर त्याचं तापमान मोजायचं. बाटलीत पोटॅशियम नायट्रेट विरघळतं, बाटलीत सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया ही घडलेली आहे. पोटॅशियम नायट्रेट विरघळण्याच्या प्रक्रियेत तापमान हे कमी होऊन बाहेरची उष्णता ही शोषली जात आहे, आपल्याला तापमापीद्वारे कळतं. मात्र सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळण्याच्या प्रक्रियेत उष्णता ही बाहेर टाकली जाते आणि तापमान वाढते आणि म्हणून ही जी अभिक्रिया ही उष्मादायी आहे.
उष्मादायी रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होत असताना उष्णता ही बाहेर फेकली जाते. मात्र उष्माग्राही अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर होताना उत्पादितांमध्ये परिसरातून उष्णता ही शोषली जाते. काही वेळेस या अभिक्रियांचे चुनखडीला बाहेरून उष्णता दिली जाते म्हणून ही उष्माग्राही अभिक्रिया आहे. CO H2O कॅल्शियम हायड्रॉक्साईड उष्मादायी अभिक्रिया आहे. उष्णता ही बाहेर टाकली जाते म्हणून उष्मादायी अभिक्रिया आहे. कॅल्शियम ऑक्साईड अधिक पाणी याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन उष्णता ही बाहेर फेकली जाते आणि म्हणून या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतात. आता पुढचा मुद्द्याचा आपण विचार करूया तो म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर, रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. काही रासायनिक अभिक्रिया होत असताना खूप मंद गतीने होतात, तर काही रासायनिक अभिक्रिया ह्या अतिशय जलद गतीने होत असतात. मग ह्या कशामुळे घडतात आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात तर ते आपण या मुद्द्यामध्ये बघूया. चला तर मग, तर रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवतो. गॅस पेटवल्याबरोबर गॅस पेटतो. लोखंडी वस्तू जी आहे ती बरेच वर्ष जर ठेवली तर ती गंजते. खडकांचे अपक्षीणन होऊन माती तयार होणे. ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत ईस्ट मिसळल्यानंतर अल्कोहोल तयार होते. परीक्षानळीतील विरल आम्लामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात. आणि पुढची जी आहे ती म्हणजे बेरियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये विरल सल्फ्युरिक आम्ल विरघळल्यावर पांढरा अवक्षेप तयार होतो. तर ह्या 6 उदाहरणांमध्ये स्वयंपाकाचा गॅस पेटवतात, तो जळू लागतो आणि परीक्षानळीत आम्लामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात. ह्या जलद गतीने होणाऱ्या अभिक्रिया आहे. तसंच बेरिलियममध्ये क्लोराईडच्या द्रावणात विरल सल्फ्युरिक आम्ल मिळालं पांढरा अवक्षेप तयार होतो, जलद गतीने होणारी अभिक्रिया. तर लोखंडी वस्तू गंजणे, खडकांचे अपक्षण होऊन माती तयार होणे, ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत ईस्ट मिसळल्यानंतर अल्कोहोल तयार होणे, हे जे आहे ह्या मंद गतीच्या अभिक्रिया आहे. काही अभिक्रिया खूप कमी वेळात घडतात तर काही मंद गतीने होतात. हिवाळ्यात दूध विरघळल्यानंतर त्याचे दही बनायला आपल्याला खूप वेळ लागतो. मात्र तेच दही जर आपण उन्हाळ्यामध्ये लावलं तर अगदी 4 तासामध्ये दही तयार होतं, कारण उच्च तापमानाला दुधाची दही बनण्याच्या अभिक्रियेचा दर हा वाढतो. म्हणजे ह्या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येतं की बऱ्याचशा असे घटक आहेत की ते अभिक्रिया लवकर घडणं, अभिक्रिया मंद गतीने घडणं याला जबाबदार आहेत. तर पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते घटक हे रासायनिक अभिक्रियेचा दर वाढवतो याविषयीची माहिती मिळवणार आहोत. तर आजच्या ह्या भागावर आपण स्वाध्याय बघूया. स्वाध्यायामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे अभिकारक आणि उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा. दुसरा प्रश्न आहे खालील संज्ञा उदाहरणासहित स्पष्ट करा. त्यातले पहिला आहे उष्माग्राही अभिक्रिया, दुसरा आहे संयोग अभिक्रिया, तिसरा आहे संतुलित समीकरण आणि चौथा आहे विस्थापन अभिक्रिया. तिसरा प्रश्न आहे पुढील तक्ता जोडवा. तक्ता दिलेला आहे, यामध्ये अभिकारके दिलेली आहे एका भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये उत्पादित दिलेली आहे आणि पुढच्या भागामध्ये रासायनिक अभिक्रियेचे प्रकार दिलेले आहेत. तर ह्यामध्ये योग्य जोड्या तुम्हाला जोडवायच्या, जसं की आता BaCl2 ॲक्वास जलीय द्रावण आहे अधिक ZnSO4. मग ह्यापासून आपल्याला काय मिळालेलं असेल तर बघा इथे BaCl2 आहे, ZnSO4 म्हणजेच बघा आता इथे BaSO4 आणि ZnCl2 या ठिकाणी बघा BaCl2 च्या ठिकाणी Zn ने जागा घेतलेली आहे, म्हणजे Ba ला ढकलून Zn आलेला आहे आणि Zn ला ढकलून B आलेला आहे. म्हणजे हे कोणती अभिक्रिया आहे? दुहेरी विस्थापन अभिक्रिया.
नंतर दुसरं दिलेलं आहे 2AgCl, एकच अभिक्रियाकारके आहेत आणि एकापासून अनेक मिळालेले असतील. मग आता बघा हे ते दिलेलं 2Ag अधिक Cl2 म्हणजे ही कोणती आहे, तर ही अपघटन अभिक्रिया आहे. कोणती अभिक्रिया? अपघटन अभिक्रिया. पुढचं काय दिलेलं आहे, CuSO4 जलीय द्रावण आणि Fe. मग ह्यामध्ये काय आता बघूया. CuSO4 बघा इथे FeSO4 आहे, म्हणजे Cu ला ढकलून Fe ने जागा घेतलेली आहे आणि Cu हा एकटा आहे. म्हणजे ही अभिक्रिया जी आहे ही विस्थापन अभिक्रिया झालेली आहे. आणि पुढचं काय, H2O अधिक CO2 आणि ह्यापासून एकच आपल्याला उत्पादित मिळालेलं आहे H2CO3. तर हे जी अभिक्रिया ही संयोग अभिक्रिया. अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला जोडवायचा आहे. ह्याच्या समोर हे लिहायचं आणि ह्याच्या समोर दुहेरी अभिक्रिया, म्हणजे असे व्यवस्थित हा तक्ता पुन्हा लिहायचा आहे. तर अशा प्रकारे हा स्वाध्याय आहे. प्रत्येकाने आपला स्वाध्याय करायचा आहे आणि मला पाठवायचा आहे. धन्यवाद. थँक यू.